ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तर तिकडे सांगलीमध्ये सुद्धा डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेत। इंधन टंचाईमुळे शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामांना आता ब्रेक लागलेला आहे। ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे। पेट्रोल पंपावर डिझेल मिळेना झालंय आणि त्याचा थेट फटका आम्हाला शेतकरी बांधवाला मिळाला आहे। कारण आता जर मान्सून वेळेत दाखल होणार आहे आणि मान्सून वेळेत दाखल होण्यामुळे शेतकऱ्याची रानातील कामं ही लगबग चालू आहे आणि आज जे आम्ही आमच्या शेतामध्ये काम चालू आहे त्या ठिकाणी आमची भरणी चालू आहे आणि भरणी चालू असताना ही खरी आम्ही पॉवर टिलरनं भरणी करतोय, परंतु डिझेल मिळत नसल्यामुळे आज आम्हाला बैलजोडीचा वापर करावा लागला आहे। आणि जर आम्ही डिझेल आणायला पंपावरती गेलो दुसऱ्या कुठल्या तर त्या ठिकाणी आम्हाला 500 रुपयाचं डिझेल दिलं जातं आणि 500 रुपयाचं डिझेलचा हिशोब केला तर यायला जायला ट्रॅक्टरला आम्हाला जवळजवळ त्यातलं 2-2.5 लिटर रुपयाचं डिझेल जाते। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती फार मोठ्या अपयशाला किंवा त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्नच उभा राहिलेला आहे। कारण आज बैल इतिहास जमा झालेली आहेत। यांत्रिकीकरणामुळं सर्व लोकांनी ट्रॅक्टर घेतलेले आहेत आणि आज डिझेल आणि पेट्रोलच्या तुटवड्यामुळे खरीप हंगामाची मशागत करायला शेतकऱ्यांना अत्यंत अडचणी किंवा मशागतच करता येईना झाल्या। पुढची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। नीट पुनर्परीक्षेबाबत केंद्राची उच्चस्तरीय बैठक सध्या सुरू असल्याचं समजतंय। नीट पुनर्परीक्षेच्या तयारीबाबत ही महत्त्वाची बैठक पार पडतीये। पारदर्शकता आणि चोख सुरक्षेमध्ये परीक्षा घेण्याबाबत चर्चा सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे। पुन्हा एकदा राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींकडे आपण वळूया। विदर्भामध्ये सध्या तीव्र उष्णतेची लाट अनुभवायला मिळतेय। विदर्भातलं तापमान सरासरी 46 अंशांपर्यंत आता पोहोचलंय। अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा तीव्र प्रभाव जाणवतोय। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलंय। दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणं टाळावं अशा सूचना किंवा असं आवाहन सुद्धा हवामान विभाग आणि आरोग्य विभागानं सुद्धा केलेलं आहे। राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये काय नेमकं तापमान आहे सध्या आपण पाहतो आहोत स्क्रीनवर। नागपूरमध्ये 44 अंश, वर्ध्यामध्ये 46 अंश, अमरावतीमध्ये 46 अंश, अकोल्यात 46 अंश, यवतमाळमध्ये 44 अंश। चंद्रपूरमध्ये 43 अंश, गोंदियात 43 अंश, गडचिरोलीमध्ये 42 अंश, छत्रपती संभाजीनगरमध्ये 41 अंश, लातूरमध्ये 42 अंश। अगला नेक्स्ट हफ्ते भी नेक्स्ट वीक भी हम ऐसा टेम्परेचर एक्सपेक्ट कर सकता है, संभावना कर रहे हैं। और नेक्स्ट 3 दिन के लिए हम सीवियर हीट वेव इश्यू वार्निंग कर दिया और डे 4 तक हीट वेव का वार्निंग भी इश्यू कर दिया। तो इसके हिसाब से अगले 2 हफ्ते तक ऐसा टेम्परेचर ऐसा ही रहेगा। थोड़ा नीचे ऊपर कुछ जा सकता पर ज़्यादा चेंज नहीं हो सकता। बुलडाण्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची विक्री वाढल्याचं दिसतंय। 20 ते 25% ही विक्री वाढलेली आहे। टंचाईच्या भीतीनं नागरिक अधिकचा साठा हा घेत असल्याचं आता पाहायला मिळतंय। आपल्याकडं पुरेसा साठा उपलब्ध आहे, परंतु मागच्या 8 दिवसामध्ये जो काही सेल होतोय तर तो पेट्रोलचा जो सेल आहे हा 25% वाढला आहे आणि डिझेलचा सेल हा 20% वाढलेला आहे। तर माझं नागरिकांना आव्हान राहील की कुठेही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे। तर अनावश्यक असं गाड्यामध्ये किंवा याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरून घेऊ नये। गरजवंतांना ते घेऊ द्यावं असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। आणि कुठेही बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढा मोठा स्टॉक उपलब्ध असताना कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।